आज आपण बनवणार आहोत सोयाबीन फ्राय। त्यासाठी लागणारे साहित्य आहे सोयाबीन, जे 10 मिनिटं थोडंसं मीठ टाकून उकळून घेतलेलं आहे, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे, गरजेनुसार मीठ, काळी मिरी पूड, पावभाजी मसाला, कांदा लसूण मसाला, छोटा टेबलस्पून, गरजेनुसार लागणारं लाल तिखट, हळद आणि फोडणीसाठी लागणारं तेल। पॅन तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकूया। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण हे उकळलेले सोयाबीन बॉल्स टाकून घेणार आहोत। गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे। त्यामध्ये आपण हे मसाल्याचे जिन्नस घालणार आहोत। सर्वात आधी मी घालणार आहे लाल तिखट, गरजेनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत चिमूटभर हळद, थोडासा कांदा लसूण मसाला, थोडासा पावभाजी मसाला आणि थोडीशी काळी मिरी पूड। उकळतानाच आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे चवीनुसारच मीठ टाकायचं आहे बेताने। फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हवं तर आपण टॉस पण करू शकतो असं, जेणेकरून सगळीकडे मसाल्याची कोटिंग लागेल व्यवस्थित। झाकण ठेवून आता आपण 2 मिनिटं वाफवून घेतोय, बघूया काय परिस्थिती आहे। मसाला व्यवस्थित लागलेला आहे। आपण सुरुवातीला उकळून घेतलेला असल्यामुळे फार वेळ लागणार नाहीये याला। जस्ट आपण शालो फ्राय करून घेत आहे तेलावरती। गॅस बंद करूया, 2 मिनिट झाकून ठेवूया। आता हे मी एक सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला गार्निश केलेलं आहे। आपली झटपट होणारी सोयाबीन फ्राय रेडी आहे।